रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। कळंबोली येथील स्टील प्लॉट ओनर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी महादेव वाघमारे यांची निवड करण्यात आली। 5 जानेवारी रोजी कळंबोली स्टील मार्केटमध्ये आयोजित बैठकीत प्लॉट ओनर्स यांच्या वतीने कळंबोली स्टील मार्केटमध्ये ओनर्सला एकाच कामाचे सेवा शुल्क, पालिकेचे मालमत्ता कर, मुंबई प्रदेश लोखंड पोलाद बाजाराचे मार्केट फी असे बेकायदेशीर तिहेरी टॅक्स संदर्भात मिळवणूक केली जात असल्याने या संदर्भात लढा देण्यासाठी महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली एकमताने लढा उभारला आहे। या कार्यासाठी यांच्यासोबत अॅडव्होकेट विजय कुर्ले, अॅडव्होकेट शिवराज कुबगे, आरटीआय कार्यकर्ते सुभाष बसवेकर आदींचा मार्केटचे प्लॉट ओनर्स उपस्थित राहून हा लढा पुढे चालू ठेवणार आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी दुहेरी कराचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि तो आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढा चालू आहे। आणि या दरम्यान कळंबोली स्टील मार्केट येथे तिहेरी कराचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। ह्या कळंबोली स्टील मार्केटमधील सर्व प्लॉट ओनर्स यांनी एक सोसायटी स्थापन केलेली आहे आणि त्या सोसायटीच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांनी आज ह्या कळंबोली स्टील मार्केट प्लॉट ओनर्स यांची परिवर्तन सामाजिक संस्था अंतर्गत कळंबोली स्टील मार्केट सभासद संघर्ष समिती सुरू केलेली आहे आणि अध्यक्षपदी त्यांनी माझी निवड केलेली आहे। आणि जो पनवेल महानगरपालिका, सिडको आणि MMRDA या तिन्ही सरकारी संस्था एकाच कामासाठी 3 कर लावत आहेत आणि हा कराचा विषय मिटवण्यासाठी त्यांनी माझी निवड केलेली आहे। नक्कीच रस्त्यावरची लढाई लढून, न्यायालयाची लढाई लढून हा तिहेरी कराचा मुद्दा परिवर्तन सामाजिक संस्था मिटवेल अशी मी खात्री देतो, अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद। मी पोस्को सोसायटीचा सेक्रेटरी आहे। या नात्याने तुम्हाला नमस्कार करतो, सगळ्यांना नमस्कार करतो। आज जे काम आमचं 40 वर्षामध्ये झालेलं नाही ते कामासाठी आम्ही आज सामाजिक परिवर्तन संस्थेचे श्री माधवजी वाघमारे यांच्यासोबत आमची सगळी सोसायटी मेंबर होऊन त्यांच्यासोबत आम्ही संघर्ष करणार। जो ट्रिपल टॅक्सचा आमचा जो मुद्दा आहे, महानगरपालिका टॅक्स, सिडकोचा सर्व्हिस चार्ज, परत मार्केट कमिटीचा सर्व्हिस चार्ज, हे आम्ही एका छताखाली राहून आम्हाला 3 टॅक्स भरावे लागतात। तर तो आम्ही एका छताखाली आणण्याचा प्रयत्न या परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करत आहोत आणि हा आमचा प्रयत्न आहे। आमचा प्रयत्न यशस्वी होईल याची मला खात्री आहे। सगळ्या व्यापाऱ्यांच्या सहयोगाने मी बोलतोय, मी काय एकटा बोलत नाही आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि सगळेजण त्या परिवर्तन सामाजिक संस्थेचे मेंबर झालेले आहेत। आणि कुठल्या खासदारांनी, कुठल्या पालकमंत्र्यांनी किंवा कुठल्या मंत्र्यांनी कुठलेही काम आम्हाला मदत केलेली नाही, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलायला लागत आहे, म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। सभी प्लॉट ओनर्स, कलम्बोली प्लॉट ओनर्स को एक निवेदन है कि आज हमने जो डिसीजन लिया है संघर्ष समिति का, जो जिसका अध्यक्ष महादेव वाघमारे जी है, वो अपनी ओर से ट्रिपल टैक्स के सामने लड़ाई लड़ेंगे कोर्ट में। वो अपने संघर्ष समिति को हमने ट्रिपल टैक्स के लिए हम लोग लड़ रहे हैं। सिडको, महानगर PMC और मार्केट कमेटी तीनों टैक्स हमसे ले रहा है, उसके सामने हमको लड़ना है। उसके लिए हमने संघर्ष समिति कलंबोली स्टील मार्केट संघर्ष समिति हमने नियुक्त की है। उसका अध्यक्ष श्री महादेव वाघमारे जी है और हम लोग ऑन द बिहाफ ऑफ पोस्को सोसाइटी लिमिटेड हम उसके सदस्य हो रहे हैं। वो पूरे हम लोग व्यापारी है, हमारे पास कोर्ट में जाने के लिए समय नहीं है और ये NGO है, सामाजिक संस्था, वो हम हमारी ओर से वो लड़ेंगे, हमारे अन्याय के सामने वो लड़ेगी। पनवेल महानगरपालिका एस्टॅब्लिश झाल्यापासून मला वाटतं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळीच या देशात राज्यघटना बनवली असल्यासारखा कारभार आम्हाला दिसत आहे। आणि ती पनवेल महानगरपालिका बाबा एक्झिस्टिंग सिच्युएशन काय आहे, आपण ज्या संस्था किंवा जो एरिया आपण आपल्या महानगरपालिकेच्या कक्षेत आणलेला आहे
तिथलं एक्झिस्टिंग सिच्युएशन काय याचा कोणताही विचार न करता तिथे कोण स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे, तिथे कोण पायाभूत सुविधा त्यांना पुरवत आहे, या सगळ्याचा कोणताही विचार न करता रॅन्डमली पूर्ण त्यांच्या अधिकाराचा एकदम पूर्ण गैरवापर करत एक रेट्रोस्पेक्टिव्ह एक पूर्वलक्षी प्रभावानं 2016 पासून ते पुन्हा सगळ्यांकडून ते सरसकट कर घेण्यासाठी म्हणून त्यांनी निर्णय खरं तर महापालिकेने केलेला कुठं दिसत पण नाहीये. उलट जो निर्णय झालाय तो असा झालेला आहे की ज्या संस्था किंवा ज्या वसाहती या सिडकोनी स्थापन केलेल्या आहेत त्या संदर्भातला टॅक्स गोळा करण्यासंदर्भात आम्ही योग्य तो विचार विनिमय करून त्यानंतर मग त्यात काय करायचं हे ठरवलं जाईल, असा खरं तर महापालिकेचा निर्णय आहे. असं असताना सुद्धा त्या महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या अंतर्गतल्या काही पॉवरचा दुरुपयोग करून इथले कमिशनर जे आहेत, आयुक्त जे आहेत, हे लोकांना वेठीस धरत आहे आणि त्यांच्याकडून सरसकट सगळा कर आता याच्यामध्ये ज्या वसाहती या सिडकोनी बांधलेल्या आहेत किंवा सिडकोनी त्या डेव्हलप केल्या आहेत, विकास केले आहेत, खरं तर त्यांचा टॅक्स एक सेवा शुल्क म्हणून त्या सगळ्या प्रॉपर्टी मालकांनी त्या ऑलरेडी सिडकोला सेवा शुल्क म्हणून दिलेला आहे. अशा वेळेला त्यांच्याकडून पुन्हा महापालिकेने खरं तर टॅक्स घेणं अपेक्षित नव्हतं, जोपर्यंत त्या सगळ्या पायाभूत सुविधा या सिडकोकडे होत्या. एकदा का सिडकोनं तुमच्याकडे हस्तांतर केल्या त्यानंतर तुम्ही तो टॅक्स लावू शकता, पण इथून रिट्रोस्पेक्टिव्ह 2016 पासून जो घेतला जातो खूप अन्यायकारक आहे. नुसता अन्यायकारक नाही, त्याच्यामध्ये तो घटनाबाह्य आहे आणि तशी कोणताही अधिकार घटनेनं या अशा पद्धतीनं कुठल्याही प्रशासनाला दिलेला नाही. तर ही बाजू लक्षात घेऊन आम्ही तो लढा अगोदरच मान्य उच्च न्यायालयात लढत आहोत. परंतु हे लढत असतानाच पनवेल महानगरपालिकेच्याच अधिकार क्षेत्रामध्ये एक मोठं स्टील मार्केट आहे, तर तिथले सुद्धा काही व्यापारी आमच्याकडे अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं तर इथं तर दुहेरीच काय, इथं तिहेरी टॅक्स आहे. म्हणजे पनवेल महानगरपालिका घेते, सिडको घेते, आणखी तिथली जी एक स्थानिक कमिटी आहे मार्केट कमिटी ती सुद्धा पायाभूत सुविधेच्या नावानं आणखीन वेगळा टॅक्स घेते. त्याच्यामुळे तिथं तर आणखीनच अंधाधुंद सगळा व्यवहार चालू आहे. तर या सगळ्याचे जे काही बाजू आहेत त्या व्यवस्थित तपासून त्याचा अभ्यास करून त्यांच्या काय पॉलिसीज आहेत त्यांचा व्यवस्थित अवलोकन करून त्या पद्धतीनं पण एक मात्र खात्री आहे की कुठल्याही एका कामासाठी 3 लोकांना वेगवेगळा टॅक्स घेण्याचा कोणताही अधिकार नाही, ते घटनाबाह्य आहे. परंतु तो एक विषय हा व्यवस्थितपणे त्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडे त्या व्यासपीठाकडे संबंधितांना नेणं आवश्यक आहे आणि ते नेण्याच्या अनुषंगानं जे कायदेशीर सल्ला लागणार आहे किंवा कायदेशीर मदत लागणार आहे ती मदत करण्यासाठी म्हणून आज पनवेलच्या स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आम्हाला इथे बोलवलं म्हणून आम्ही मार्गदर्शनासाठी आलो होतो. इथून पुढे जी काही कागदपत्रे आहेत ती सगळी तपासून तो लढा त्यांच्या लढून त्यांचं जे काही विषय आहे जे काही समस्या आहे त्या दूर करण्यासंदर्भात आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.